डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। आज संगमनेर तालुका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक पंचायत समितीत नुकतीच संपन्न झाली। शासनाने राज्यातील आरोग्यविषयक उपक्रम जे आहेत ते लोकाभिमुख, गतिमान आणि बळकट करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे। या समितीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या तालुक्यातील आरोग्याच्या अडचणी, समस्या यासाठी बैठकीचं कार्यक्षेत्र आहे। आज बैठकीमध्ये संगमनेर तालुक्यातील विविध भागातील नागरिकांकडून माझ्याकडे वेळोवेळी येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच्यात आढावा घेण्यात आला। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थितीबाबतचा तक्रार होती। त्यामध्ये आज सर्वांना सूचना देण्यात आल्या की यापुढे ज्या ज्या ठिकाणी ज्यांना नेमून दिलं आहे, जी वेळ ठरवून दिली आहे, त्या वेळेनुसार आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थिती राहिली पाहिजे। आलेल्या रुग्णांच्या बाबतीत, नागरिकांच्या बाबतीत एक सौंदर्यपूर्ण त्यांच्यावर संवाद साधला गेला पाहिजे। CHOची कामाची जी कार्यकक्षा आहे त्यानुसार त्यांनी कामं केले गेले पाहिजे। आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणात ओरड असते, कुत्रं चावल्यानंतर जे ARV उपलब्ध पाहिजे तर ते बऱ्याच वेळेस उपलब्ध होत नाही, तर त्या सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत। लसीकरणाच्या बाबतीत असेल, औषधाच्या बाबतीत असेल, हे मुबलक प्रमाणात प्रत्येक ठिकाणी उपलब्ध ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। PSC मधून रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी नेला जातो अशा काही तक्रारी होत्या। पेशंट ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालयात पाठवण्याची एक तक्रारी आहेत, तर त्याबाबत सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जिथं जेवढं शक्य तिथं आपल्या स्तरावरच त्या रुग्णाला उपचार मिळाले पाहिजे आणि त्यानुसार पुढं हे झालं पाहिजे। बालमृत्यूच्या प्रमाणाचं सुद्धा आजच्या चर्चेमध्ये आलं। PSCना आतापर्यंत सुरक्षा रक्षकाची नेमणूक कुठंच नाहीये, तर त्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये आढावा घेऊन हा जो आज बैठकी झाली याचं इतिवृत्त, याच्यातील काही ज्या सूचना आहेत या आपल्याला जिल्हास्तरीय समिती आणि राज्यस्तरीय समितीपर्यंत सुद्धा देण्याबाबत आपण सूचना दिल्यात। बोगस डॉक्टर असतील, बोगस दवाखाने असतील, त्या बाबतीत सुद्धा सांगितलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केलाय, त्यामध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिका हद्दीमध्ये त्याचं कामकाज चालतंय, तर त्या बाबत सुद्धा ज्या काही तक्रारी होत्या, आज एक जी बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आल्या, कामकाजात बदल करण्याच्या सूचना दिल्यात। कोणावरही आम्हाला नागरिकांच्या तक्रारीनुसार कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका असं सांगण्यात आलंय। मुलींचा जन्मदर बांधण्यासाठीच सुद्धा ANC ट्रॅकिंग होत नाही, ते सुद्धा झालं पाहिजे। बालविवाह, कमी वयाच्या गर्भवती मुलींच्या उपचारासाठी आरोग्य विभागाकडे आल्यावर लक्षात येत, त्यासाठीची यंत्रणा, अवैध गर्भपात असेल, गुलवाडी ग्रामीणला जे काम सुरू आहे ते अतिशय संथगतीने सुरू आहे। त्यामुळे जरी PWDच्या माध्यमातून ते काम होत असलं तरी त्यासाठी दिला जाणार निधी हा आरोग्य विभागाचा आहे। त्यामुळे डॉक्टरांना त्या सूचना दिल्यात आल्यात, वैद्यकीय अधीक्षकांना, त्यामध्ये आपल्या स्तरावरून तत्काळ जे काही अडचणी येत आहे किंवा ठेकेदार काम करत नसेल तर त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला मला देण्यास सांगितलंय। त्यानुसार वेळ पडल्यास, संत गतीने काम होणार असेल तर वेळ पडल्यास त्या संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याच्या बाबत सूचना दिल्यात। पोस्टमॉर्टम संदर्भात सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी रूम आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, परंतु पोस्टमॉर्टम तिथं न करता ग्रामीण रुग्णालयातच केलं जातं, त्यामध्ये सुद्धा दखल घ्यायला लावली। अधिकारी जे आहेत ते उपस्थितीबाबत
कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने वागलं बोललं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छ परिसर ठेवला गेला पाहिजे. पिण्यासाठी आलेल्या रुग्णांना पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे. गुलवाडी ग्रामीणला सोनोग्राफी सुरू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा आढावा घेण्यात आला. डायलिसिस सेंटरचा आढावा घेण्यात आला. ज्या जुन्या PSC झाल्यात, जुन्या इमारती झाल्यात, त्यांच्याबाबत सुद्धा पुढच्या बैठकीमध्ये अहवाल मागितलाय. कुठल्याही प्रकारे कुठेही घटना होणार नाही याच्या पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या योजना शासनाच्या वतीने खाजगी रुग्णालयांमध्ये राबवल्या जातात, परंतु तिथं सुद्धा जी आडमुठेपणाची भूमिका घेण्यात येते, तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ज्या पद्धतीने राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करताना ज्या पद्धतीने प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन आम्ही काम करतोय. आज लसीकरणाच्या बाबतीत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात, त्या बाबतीत सुद्धा प्रबोधन करण्याची गरज आहे. लहान मुलांच्या शिबिरा सुद्धा यापुढील कालावधीमध्ये दिव्यांग बांधवांना नगरला जाण्यासाठी जो त्रास होतो, हा कसा कमी करता येईल या दृष्टीने महिना 2 महिन्यातून एक संगमनेरमध्ये शिबिर घेतलं जाईल. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तालुका स्तराचं एक महाआरोग्य शिबिर संगमनेर येथे आपण आयोजित करतोय. त्यामुळं शासनाची भूमिका सर्वसामान्य नागरिकाला, रुग्णाला मदत करण्याची आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास होणार नाही या दृष्टीने आपलं शासन कटिबद्ध आहे. त्यामुळं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार काम करत आहे. माझ्या माहितीनुसार यापूर्वी अशा बैठका कधी झाल्या नाही. कागदावरती बैठका ठेवल्या गेल्या होत्या. यापुढील कालावधीमध्ये मी आज सूचना दिल्या, कुठल्याही वेळेस कुठल्याही ठिकाणी मी अचानक भेट देईल. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आम्ही सहन करणार नाही. परंतु हे बी त्यांना आश्वासित केलंय का आपल्यासाठी आपल्याला ज्या काही अडचणी येत असतील त्या सुद्धा मला सांगा. निश्चित लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी आहे. तुमच्या सुद्धा अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. त्यामुळे ज्या आज बैठक झाली, या बैठकीनुसार ज्या भविष्यात सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या निश्चित केल्या जातील व आरोग्याच्या बाबतीत कुठलीही तक्रार राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.